दारू कंपन्या कोट्यावधीचं नुकसान का सोसताय? कायदा बदलला, कर वाढला की बंदी आली? नाही, या सगळ्यांमागे कारण आहे आजची जनरेशन झेड पिढी. होय, गेल्या 4 वर्षात जागतिक दारू उद्योगाला तब्बल 75 लाख कोटींचं नुकसान झालंय. आता तुम्ही म्हणाल की याचा जनरेशन झेडशी काय संबंध? चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार, मी कोमल ठोंबरे आणि आपण पाहताय बाई माणूस. जनरेशन झेड पिढी पार्टी, रील्स आणि ट्रेंडसाठी ओळखली जाते. तीच पिढी आता दारूला हळूहळू नाही म्हणतीये आणि याचा थेट फटका दारू उद्योगाला बसतोय. पूर्वी दारू पिणं म्हणजे कूल वाटायचं, फ्रेंड सोबत पार्टी, बाटली हातात आणि सोशल मीडियावर फोटो. पण जनरेशन झेड साठी आज कूल म्हणजे वेगळंच आहे. आज कूल म्हणजे फिट बॉडी, शांत डोकं आणि स्वतःवर कंट्रोल. जनरेशन झेडला आता हे कळलंय की दारू पिल्यावर मज्जा फक्त काही तासांची असते, पण त्यानंतर हँगओव्हर, डोकेदुखी, थकवा आणि मूड खराब म्हणजे मज्जा कमी आणि त्रास जास्त. आजची तरुण पिढी दारूपासून दूर जातीये आणि याचा थेट परिणाम जागतिक दारू उद्योगावर दिसून येतोय. जनरेशन झेडचं म्हणणं आहे की हाय होण्यापेक्षा हेल्दी राहणं जास्त महत्वाचं. बॉडी इज अ टेम्पल, नॉट अ ट्रॅश कॅन. आजची पिढी मेंटल हेल्थला खूप महत्व देते. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस यावर खुलेपणाने बोलते आणि त्यांना माहितीये की दारू ही या सगळ्या गोष्टी आणखी वाढवते. आणखी एक मोठं कारण म्हणजे पैसा. एका रात्री पार्टी करून हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा जनरेशन झेड तोच पैसा ट्रॅव्हलसाठी, कॉन्सर्टसाठी, चांगल्या फूडसाठी आणि नवीन फोन किंवा गॅजेटसाठी वापरते. या सगळ्या बदलांचा थेट फटका दारू उद्योगाला बसतोय. बियर, वाईन, हार्ड ड्रिंक्सच्या विक्रीत सातत्याने घट होतीये आणि आज बाजारात मॉकटेल्स, झिरो अल्कोहोल बियर आणि नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स यांचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललंय. महत्वाचं म्हणजे हा बदल काही दिवसांचा ट्रेंड नाही, हा जीवनशैलीत झालेला मोठा आणि दीर्घकालीन बदल आहेत. जनरेशन झेड मजा करणं थांबवत नाहीये, तर मजा करण्याची पद्धत बदलतोय. त्यांच्या मते आनंदासाठी दारू आवश्यक नाही, चांगलं आरोग्य, मानसिक शांतता आणि संतुलित आयुष्य हीच खरी लक्झरी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? दारू म्हणजेच पार्टी का, की जनरेशन झेडचा हा ट्रेंडच बरा? हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो, बाई माणूसला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.